दिन साजरा करण्यासाठी मॅडमनी मला बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली आहे। ते मी बोलण्यासाठी आज तुमच्यासमोर उभी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि आपल्याला समाजात म्हणजे जी जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला आपली समाजासाठी जी हे करण्याची जाणीव आहे ती आपल्याला जागरूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले। तर मी आशा वर्कर असल्यामुळे मी तुम्हाला आरोग्याबद्दल आपल्याला काय जी जाणीव करायला हवे त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगते की आता सध्या मी फिरतीवरती आहे, त्या प्रत्येकाच्या घरी जाते आणि इथे विचारते की लेप्रोसीचा डाग आहे का। लेप्रोसी म्हणजे काय? कुष्ठरोग म्हणजे काय आहे? न खाजणारा, न दुखणारा, लालसर फिकट चट्टा म्हणजे काय डाग असतो, त्याला टोचलं तरी समजत नाही, बधीर असतो। म्हणजे त्वचेवरती कुठेही अंगावरती जे डाग असतात पण त्यांना टोचलं तरी समजत नाही असे ते डाग असतात आणि ते संसर्गजन्य आजार असल्यामुळं एकाच्या दुसऱ्याला होऊ नये, वाढू नये। म्हणजे खोकल्यातून, थुंकण्यातून ही व्यक्ती जर थुंकली, खोकली तर त्याचं इन्फेक्शन आजूबाजूच्या लोकांना होईल आणि तो आजार पसरू नये यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या घरातमध्ये कुणाला जर थोडा जरी डाग असला, एक जरी डाग असला तरी दाखवून द्या की काकी का ताई हे डाग आहेत ते कसले आहेत ते चेक करा। की आपण घरी गेल्यानंतर आईवडिलांना सांगा की माझ्या अंगावरती किंवा कोणाच्या अंगावरती आपल्या घरातले डाग असेल तर ते सांगा। आता तुम्ही लहान मुलात तुम्ही झटकन सांगू शकता की बाबा हां आहे पण आम्ही घरी सांगितलं नाही, घरच्यांनी सांगितलं नाही, की तुमच्याकडून जरी सांगितलं गेलं तरी मी आपल्या पूर्ण वर्गाला चेक करून घेते की असेल तर तुम्ही सांगा की असं डाग आहे। ते जंतू वाढू नये यासाठी आपल्याला वेळेस त्याच्यावर शासनाकडनं मोफत उपचार दिला जाईल आणि तो